टाळी एका हाताने वाजत नाही, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा. खासदार नितीनकाका पाटील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवल्या जातात आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्ट आहेत की खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवावी, या भावनांचा निश्चितपणे आदर करून विचार केला जाईल, असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केले. कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित कृतज्ञता व स्नेह मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सातारा जिल्ह्यातील दौऱ्यात कार्यकर्त्यांकडून सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी भावना व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर निश्चितच केला जाईल, मात्र यासाठी समोरच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निश्चितच विचार करू, असे स्पष्ट संकेत खासदार पाटील यांनी दिले. नांदगिरी येथील कार्यक्रमाला पक्षभेद विसरून विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची एकजूट ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आशादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज बर्गेवाडी, आंबवडे आणि नांदगिरी या गावामध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा आज इथं कार्यक्रम घेतला होता आणि बऱ्याचशा या कामांची भूमिपूजन आज इथं संपन्न झाली आणि त्यासाठी कोरेगावच्या या संपूर्ण भाडळे खोरा असेल किंवा कोरेगाव तालुक्यातले बहुतेक सगळीकडून प्रमुख कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि महाडिक सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. तालुक्यातले बहुतेक सगळे जुने नवे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अतिशय सुंदर पद्धतीचा हा आज कार्यक्रम संपन्न झाला. येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या आता थोडेच दिवसात जाहीर होतील आणि साधारण मी आता कोरेगाव तालुक्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे फिरत असताना कार्यकर्त्यांचा साधारण आग्रह असा आहे की बाबा या पवारसाहेबांच्या बरोबर गेलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल या जिल्ह्यातली किंवा अजितदादांच्या बरोबर गेलेली राष्ट्रवादी असेल, तर यांनी कुठेतरी एक यावं आणि ह्या निवडणुकांना सामोरं जावं अशी या जिल्ह्यातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी त्यांची भावना माझ्याजवळ व्यक्त केली. निश्चितपणाने आता हे येणारं जे इलेक्शन आहे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर ठेवून निश्चितपणाने त्या पद्धतीने प्रयत्न केले जातील. पण टाळी ही एका हाताने वाजत नाही, समोरून सुद्धा त्या पद्धतीने प्रतिसाद जर का आम्हाला मिळाला तर जिथं जिथं शक्य आहे तिथं आम्ही निश्चितपणाने एकत्रितपणे जाण्यास आमच्या पक्षाची, अजितदादांच्या पक्षाची कोणतीही आज तरी मला हरकत दिसत नाही. बघूया भविष्यामध्ये काय काय याला कसं रूप येते किंवा काय पद्धतीने समोरच्या नेत्यांचंही त्या पद्धतीने काय रिस्पॉन्स येतो आहे हे पाहून आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर निर्णय घेऊ.